बरं चालू होतं त्याच्यातलं लाईट गेली. आता केव्हा येते लाईट काय माहिती. एक तर ऊनही लय झालंय. सकाळची लाईट होती म्हटलं तर निम्म भरणं काढलं कांद्याचं. तर एवढे राहिले इकडले भरायचे. काय करावं. चल थोडंसं बसतो सावलीला जाऊ द्या. काही टेन्शन नाही. काय करते हो? काय काय नाही ये लाईट गेली ना पाणी भरीत होतं कांद्याला. हा ना. हा. इकडे या ना. काय मी काय म्हणते मला आहे ना काय एक आनंदाची बातमी सांगायची. काय मला लय उलट्या झाल्या. उलट्या काय खायला गेलं काय काय तो आंबट चिंबट नाही हो. नाही अहो तुम्ही घ्या ना समजून. घ्या ना समजा. कळत नाही का तुम्हाला? मग तुला काय दिवस गेले काय? बरोबर. दिवस कसे काय गेले? आता कसे काय गेले तुम्हाला काय एवढं समजत नाही का? हा? दिवस गेले ना. तुला माहिती आहे मग होते हा काय माहिती? दिवस कसे काय गेले तुला? कश काय म्हणजे तुमच्यापासून गेले कश काय गेले? मापाशी आणि मग होते. अहो अरे शांत तू काय चावून राहिली बोल राहिली. आपलं किती प्रेम आहे एकमेकांवर. आपण नवरा बायको आहे ना. आज काय बोल राहिले तुम्ही? अरे हा पण नवरा बायको आहे सगळे सगळे. हा मग पण माझी नसबंदी करायची तुला चांगलं माहिती ना. हा नसबंदी करेल हो. आणि मग पण ते काय म्हणते ना. मग कसं काय गेले माको दिवस तुला? अहो ते नसबंदी ते डॉक्टर कोण चुकून ते ऑपरेशन चुकीचं झालं. नाही 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 असं कसं काय होत असं कधी आणि म्हणजे डॉक्टरला काल आहे म्हणजे असं कोणी फॉल्ट होत असते का? म्हणजे मी काय खोटं सांगू राहिले नाही. का? हा काही चावळती काही बोलती मला काहीतरी शंका येऊ राहिली. अहो काय बोलू नाही राहिले? नाही 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 म्हणजे तुम्ही मला संशय घेऊन राहिले. सरपंच शिरप्या खायला येत होते घरी मला सगळं येत होते ना. हा मग आम्ही दोघं पिऊन यायचो बाय. तुमचेच मित्र आहे ना ते. हा ऐक हा मग सरपंचाला काढून द्यायची बरोबर. आणि शिरप्याला म्हणे थांब म्हणायचे नाही का. आणि त्याला बजे बिजे काढायचे नाही का. अहो भजे काढायचे म्हणजे एकच दिवस काढले होते. हा ना हा मग त्याचाच पराक्रम आहे ना. हो तोंडाला येईल ते बोलू नका काही. बाय दात पाडी चावल्या आता. म्हणजे तुम्ही माव संशय घेऊन राहिले मग ना. संशय मग तुला माहिती आहे ना मग नवरीची नसबाजी करेल आणि तुला दिवस गेले कस काय मग? अहो गेले म्हणजे तुमच्यापासूनच गेले. अरे बापासून कस काय जातील? अहो ते डॉक्टरने ऑपरेशन चुकीचं करेल का बसा. मग तू विचारायला गेली डॉक्टरला? आता दिवस अरे गेले पण- म्हणजे तेच समजायचं ना. अगं पण मला कळत आहे ना मग आपण दिवस जाणार नाही म्हणून. तुम्हाला काय कळतं? तुम्ही का डॉक्टर आहे काय? अच्छा. हा? मला माहिती आहे ना कोणापासून जायले. हा बरोबर ना. मग तुमच्याच पासून जायले. बाय शांत खोटं बोललो का खरं मग खोटं बोललो का? अहो खोटच नाही बोलत मी खरंच बोलू राहिले. मग आपण जाणारच नाही दिवस मला गॅरंटी. मी ऑपरेशन करेल हा. म्हणजे तुमच्या बायको विश्वास नाही का? बायको विश्वास होता पण तुला अचानक दिवस गेले कसे काय? बाई बाई हा. काय करावं या माणसाला एवढं नाही मी कसं जातो ते शिरप्याच्या विचारायला आणि त्याच्या बायकोला विचारतो परत. अहो तुम्ही काय राह. बाय बाय शांती हा. मी आता शिरप्याला जातो. अहो नका नाही जाऊ. नाही मी सोडणार नाही त्याला आता. सोडणार ना. नाही. अहो काय करू राहिले नाही, कसं काय गप्प? मला बांबू पाहू दे त्याच्या आईचा नालायक जाऊ त्याची. काय करावं या माणसाला? म्हणजे हाय अहो, तुम्ही हा काय याच्याकरता येत होता काय माझं सांग. मी काय म्हणते अहो तो लोकांना आता का- मला काहीच पण नको. अहो लोकांना काल आरोप कर. शांत तू बाग नाही अहो काही वाटायचं नव्हतं होऊन जाईल काल नाही झाले डोक्यात याचा बी पैसा लावले ते त्याचा ना. काय संबंध आहे पण? नाही. काय नाही दूध का दूध पाणी पाणी होईल. अहो, तू तुम्ही सोड मला आता पाय नाही पडते ऐका ना जरा. नाही मी ऐकणार नाही तुम्हाला ना. नाही मला गॅरंटी मग आपण देऊ जाणार नाही. म्हणजे माऱ्या करायचे हा मग वा वा अहो काही मग- एखाद्याच्या टोल्या लागल एखादं मरल धरल हम्म. कायला इरीत जाते तुम्ही. कोण नाही महाराज मेरे तर मेरे नाही. नाही नाही मा- असं नका करू चला. नाही नको सोड तुम्हाला हा? मला जाऊ दे पळत त्याच्या सुटा. आईचा अहो, नालायक. ऐका ना. जाऊ आता. मी काय म्हणते हो हो अहो, मी काय म्हणते अहो, ऐका ना बाई तिच्या आईचा नालायक जाऊ. हा? सोडा ना. याच्या आई. गजरे गजरे पटलं का तो नवऱ्याला? नाही रे पटला काही मा बायकोचं वर आणले त्याने. अहो हा? काय बोलू राहिले? मा बायकोचं काही टाचे मारले काय ऑपरेशन करायचं मग तूच पाहिजे तो नवरा विचार ना मग मा जोडीदार आहे माहिती ना म्हणजे दोस्तीच कुस्ती केली का ना.
तुमच्या बायकोचं आहे ना पण तुम्ही काही म्हणा बाई चाल इंटरेस्ट बरी म्हणजे ए, यायचं नालायक तर हा? हो काय बोलून राहिला तुम्ही हा? काहीच बोलू नका बरं का थांबा मला या एक बा बोलू एका नका. रट्ट्यात बाबू दे इकडे नाही नाही बाबू हा? बिबू घेऊ नका या बा त्यांना आहे ना गोडी गोडी विचारा तुम्ही ना भांडणं नका थांब शांत बस खाली हा काय रे काय झालं तुम्ही मानावऱ्याला मारणार आहे हा का बदल मग आणि तुमच्या बायकोला मी सोडीन का? काय बरं मग अगं गजरे तुला पाठायला पाहिजे जर मी वर आणला असतं तो नवऱ्याने मला जगू दिला असतं का पण माझी वागणीच तशी नाही ना कोणाची मायवाली मग माय बायकून आलाय का मग आम्ही काय नाही वागलो? माय बायकून आलाय आम्ही का काय वागलो? मी तुम्हाला जवळ घेतलं तर मला दिवस जातील नाही माय बायको प्रत्येक वाचायला बोलू किती का अहो पण मी तुम्हाला जवळ घेतलं तर दिवस जातील ना हा. तसं तुमच्या बायकोनी जवळ घेतलं का नाही घेतलं तिला विचारा ना पहिलं बरं तिचा तुम्ही नवरा आज मरेल आहे कसं का भांडण घेऊन चालले तिचा नवरा मरेल आहे का बरं तिचा नवरा मरेल नाही बरोबर ना हे तुलाही माहिती बरोबर ना आणि तुलाही माहिती तिचा नवरा जिवंत आहे. जिवंतच आहे. बरं तुम्हाला माहिती आहे ना बाबरावचं नसबंदी करेल म्हणून आपल्याला नाही माहित पाहिजे का बाय माणसाला हा, नाही का रे माहित का? तूच होता ना माझं तो दवाखान्यात का काय दिलं नाही रे तूच होता का नाही मी काय म्हणतो तू दवा खात होती हे मला माहित होतं हा. मग तो का काय दिलं का देवळाला काय एक ते लावून ठेवलं का बोर्ड काय? महिन्यात बंद केली म्हणून तो बोर्ड लावायचं ना जागी जागी वाटायला का बरं महिन्यात बंदी केली म्हणून अच्छा, नसबंदी केली म्हणजे मग तुम्ही काय करायचं मग मग आता तू आम्हाला सांगितलं नसबंदी तुझ्या बायकोला माहिती तुला माहिती आम्हाला काय माहिती साधाऱ्याला अरे तूच होता ना माझं दवाखान्यात अरे फक्त तुला हाडी बरं, मध्ये केलं झाली मी तुमची नसबंदी हा. आता काय विषय काय बरं आता नसबंदी झाली आता मा बायकोला दिवस गेले माय बायको मला सांगत सुटली मग तिला विचारायचं कोणाचे गेले कोणाचे गेले म्हणजे तिला. पण मला माहिती आहे कोणापासून गेले म्हणजे हा मासा यायचा ना हा. मला दारू पाजायचा हा, घरी आणायचा मावाल्या हा, मी पळून घ्यायचो लगेच हा. तुम्ही तुमच्याकडे यायचा दारू पिऊन तुम्ही झोपायचे अहो मी मला सूद राहत नसतं मी झोपायचो हम्म. आणि मग हा काय म्हणायचे बायकोला वैल काही पाहिजे बिजे काढ ना मग मग तुम्ही आता असे किती बोकडे घरी न्यायचे कोण आम्ही दोघं जोडीदार राहू हा. आणि तो सरपंच राहायचा कधी मध्ये फक्त हा. बस मग तुम्हाला- सरपंच निघून जायचं घरी मग सरपंच मोठ्या घरचं दुःख नाही तुम्ही सरपंचाचं नाव घ्या ना आणि माझ्या गरीब अहो पण नवऱ्या सरपंच थांबत सरपंच थांबत आले सरपंच थांबतच नव्हता नाही, रे, मला बांबू- गॅरंटी ना बांबू घेऊन आले तुम्ही का बरं सरपंचाचं ऑपरेशन होईल एक तुमच्या बरोबर त्याचा नाही आपली होय हाच फक्त ठुला का काय बाया सांभाळायला हाच यायचं सारखं मानावर तुम्ही बाया सांभाळायला ठुला का हे बघ, वहिनी, सरपंचाचं तुम्ही का नाव घ्या ना मला याचं नाही उत्तर द्या सरपंच फक्त कधी मध्ये एक दोन वखत आला असेल आणि तो तर काही फक्त चालू चालू चहा पाणी घेतलं असेल आणि निघून जायचा तो गजरे तो काय पेत नाही गजरे मला सरपंच बाहेर बसून ठेवायचा तो आतमध्ये मस्त बजे घालायचा आता मग झाला का सरपंचामुळे तुमच्या वाल्या बायकोच्या भाज्याचा परुकाळ झाला ना हा भाज्याचा परुकाळ कोणामुळे झाला शांती काय नेमकं सरपंचामुळे झाला सरपंचाचं काही नाव घेऊ नका तुम्ही काल तुमच्या नवऱ्याचं जाकी त्या हो हम्म. हा मग म्हणजे काय म्हणजे अगं बाई तो आज भाज्याचा परुकाळ सरपंचाना करून तुला काय हो, चावळ तुम्हाला खरं सांगू का या आता यांच्या नवऱ्याची बाजू झाकू राहिल्या पण खरं सांगते खरं दिवस आहे ना यांच्यामुळे जायले मला हा, आता म्हणजे आता माय बायको कबूल नवऱ्यामुळे झाली दिवस जायले तुम्ही जाका डाळ्या करू राहिल्या म्हणून सांगायची पाळी आली बायको कबूल झाली हा याच्यापासून गेले बरोबर मग तुम्ही ऑपरेशन का काही लोक गाव पंगत द्यायसाठी केलं का तसं नाही ती मग? स्कीम होती काय ती? शासनाची जो नसबंदीच ऑपरेशन करेल त्याला त्याला 600 बक्षीस रुपये. हा हा, तर माझ्या मनात आलं म्हणलं चला आपण करून पाहू तर मी केलं काय प्रॉब्लेम झाला हं? मी बायकोला विचारून केलं ना पण गाव हा. तुम्ही आता नसबंदी केली 600 रुपये महिना मिळायसाठी हा. शासनानं स्कीम काढली तुम्ही म्हणते हा. मग आता तुम्हाला ऑपरेशन करून 6 महिने झाले 6 महिन्यात तिचं वर आलंय हं? गाव तुम्हाला तर पाहिजे तसं मी देते सारं नाही मग 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 तू सगळी माहिती ठेपत होती ना हा. मग तो कुठं मला कमी केली मग म्हणून तुम्ही इथं बस खायला गेले नाही नाही मी नाही जाईल तुम्ही मला सांगितलं असं मी तुम्हाला गाणं काढून दिलं नसता का बरं मी तुला माहिती रातभर गाणं घातला असता मी म्हणतो एक दिवस आपण तुझ्या बापाच्या घरी गेलो तर एकत्र झोपलो का आपण मी काय म्हणते ते बापाच्या घराला तिकडं काढी लागू हा, मी त्यांच्यावर जाते का हा गायला मला तुझ्या झोप येते का सांग बरं मग तुम्हाला मी इकडं गाणं घालून दिला नसता का रातभर तुम्ही नाही. तिच्या भाज्याला वाळले का नाही नाही दहा टाइम तिला येत तसं होतं ते. नाही यानं मला फोन केला होता किती टाइम भाज्या खाल्लं तिचं नाही एकदाच खाली होती हं? एकदाच मग त्या भाज्याचा परोकाळ झाला ना आता हा नाही नाही 6 तो महिन्यात तो याला फोन केलता तो मला पार्टी करी म्हणजे आपलं ऑपरेशन करायचं लोकांचे नवरे घरी बोलवायचे बाई, बायको सगळं कुंभारचं खरं बोला. भाव घालायला. तो मला दारू पाजली दा- ऐका मी नाही म्हणत होते हा बाबा ऐकत नव्हता म्हणून हा परत काय झाला ना आता काय नवऱ्याच्या चुका झाकू राहिलाय बोल ना म्हणजे खरं काय ती ते. बायको नाही म्हणत होती हा खरंच नाही तरी माहिती बळजबरी मानवऱ्यानं बज खाला तिचं मग त्याला माहित होतं ना का तो नवरा आता पेऊन पडेल हा. हा डायरेक्ट बेलाची बिलगायचा गजरे म्हणलं, एक हा, हातात बायकोला. टाळी वाजते का टाळी बळजबरी टाळी एक हातात वाजते का मला म्हणलं तू जरी 3 महिन्याचं हे डेडरनं वर येऊस तर तुमची बायको गागलीच नाही तिनं गागाटच केला नाही
आता हे 3 महिने ना वर आल्यावर तुम्ही गागाट करू राहिले दोघं नवरा बायको एक विचारा ना. मग 3 महिने ही झोपेल होती का? अहो तिने मला मग हिनं बज खाऊ घातल्याशिवाय मा नवऱ्यानं खाल्लं का? काय एक हातानं टाळी वाजती का? काय झालं गाजर वहिनी तिने मला आत्ता सांगितलं आज ती म्हणे मला कोरड्या उलट्या चालू झाल्या तरी तिला विचार म्हणलं तो काय आंबट टिंबट खाल्ला का पित्त झालं सर असं तसं. अहो मला काय म्हणायचं माहितीये हा. का तो नवऱ्यासारखंच माय ऑपरेशन व्हायले काय होणार नाही तुला दिवस नाही जाणार आणि घे करून असा म्हणायचा आणि खोटं सांगून माशी नाही ते चाळे अगं पण करायचा मग तो नवऱ्यासारखं जर महानवऱ्याचं ऑपरेशन व्हायला होतं दोघ जण दोस्त आहे खोटं सांगत तर होता तो मला. नवऱ्याचे तुला दिवस नाही राहिले तर मग यांनी याच्याकडून राहतील का? मग तो विचार पण करायचा याचं होता ऑपरेशन ना. व्हायलाच मग नव्हतं ना त्याच्याजवळ झोपायचंच हा? नव्हतं ना खोटं- त्याच्याजवळ झोपायचं खोटं होतं. सांगत गजरे तुम्हाला. गजरे तुला खरं सांगू का हा पिवळून पडला तिनं मला म्हणलं खुली बस मला म्हण भाऊजी कोण सासून बसल्या बसू मला वावशाला देवाला पाहिजे म्हण मग माहीत चुक आहे का? पाहिलं का हं? काय म्हणते? बरं मग मी एकदाच गेलतो सरपंच रोज जातो आता. तुम्ही एकदाच गेलते पाय आता पाय तुम्ही कुठे भरती झाली होते? नाही ते बजे खायला गेलतो बघ भरती झाले होते का मी? फक्त बजे खायला आणि महाबज काही शिळ झालं होतं का आंबलं होतं? आणि त्याचा पार मग 3 गल्ल्यांमध्ये वास सुटला होता. मग त्या सरपंचाला फोन करतो लाज नाही वाटली घरी बायको असताना एवढी देखणी? तिथे गेले त्या बाबूरावच्या बायकोच्या भाज्यात तोंड घालायला. नाही त्यानं मला फोन केला म्हणे हे बजे बरं खायला वहिनी मी कधी कधी काय म्हणलो कधी किती वेळ तुझ्या घरी आलोच नाही तुम्ही काहीच नाही म्हणलं. तुम्ही कायला काही म्हणशाल? मग तुम्ही काही नाही म्हणणार. तुम्ही असं खूप अंडर असशाल आणि मार बांबू घेऊन चालले. मग सरपंचाच्या घरी जायचं ना. नाही त्याला इकडे बोलवा ना करा ना पोत तुम्ही तुम्ही करा तुम्हाला नाही, नाही, करायचं काय- आम्हाला काय करायचंय बरं मी करतो ना मला काय मी बेवायचं? बायको कोणचं वर आणि का गावापैकी मी एकटाच माणूस आहे का? हो कोणाचं वर कोणाचं वर आलं आहे? नाही गजरे का गावापायी मी नाही? एकटाच माहिती आहे माणूस का आहे काय का? गाव जाती दादा सोडून काय? वखत गोंडा गोळायला यायचा हा? माय बायको मला हात लावून नाही नाही. दे. सरपंचाला माय फोन बायको करतो. मला हे करून बाय नाही दे. बायको काय गाव जाती सोडले ब्या सरपंचाला फोन कर हे बाया हिच्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं तर काय साऱ्या गावाचं ऑपरेशन झालं. साऱ्या गावाची नसबंदी झाली होती काय? हॅलो हाच नवरा तेवढा बोकड तोडला सरपंच होता. कुठे आहे हो? कुठे आहे तुम्ही ग्रामपंचायतच्या कार्यालयात ते गार पाईपच्या तिकडे जाळ जा तिकडे टपक्याने इकडे ये शिरपाच्या घरी झालं काय पण तू पाहिलं इकडे ये सरपंचाची काहीच चूक नाही. तुला सांगितलं तेवढं कर पण इकडे ये हा मग लवकर तू लवकर मा डोकं सर तू लवकर ये. हा, ये. ये ना सरपंच गळ्यात टाकून तिथंच नाही सरपंचाच्या गळ्यात कस काय टाकील मला माहिती ना कोणाचं आहे ते. मग जरा आहे ना काय तो आला जरा आहे का या मेल्यानेच फसवले मला. हा ना हा तुला काय गरज होती? मध्ये माहिती या बा तुला काय गरज होती? तुम्हाला आज 25 सांगते वर्षापासून तुला माहित होतं नवऱ्याचं हे करेल बरोबर अहो तुम्ही दारू पिऊन पडायचे घरात किराणा नसायचा मला म्हणायचा धर पैसे किराणा आण आणि गोड बोलून बोलून माशी गैरफायदा घेतला यांनी. हा तुमच्यामुळे सगळं झालं. तुका लहान पोरं होती तुम्ही का? दारू पिले नसते तुला लहान असे पोरं वागले तुला कळतं? नसते. काय तू इकडे बस तुला सांगतो इकडे हा तू ये तू इकडे बस हा तू बस नको त्या नको करू त्या टायमाला लय मजा वाटली या बाई हा मला फोन नको नको ते बोलला बरं का शांत हा बरं आलाय ना माझ्या बायकोला दिवस तोपासून गेले का काय? तोपासून जेणं आहे का तू जेणं आहे का हो सरपंचांची काही चूक नाही त्यांच्यावर आरोप नका मी स्वतः बाहेर आहे, मी हा, स्वतः भाऊ, बाहेर तुम्ही थांबा. सरपंचांनी तुम्ही भजे किती टाइम खाल्ले? म्हणजे भजे किती टाइम खाल्लं? बजे काढले अरे, तेव्हा त्या- सरपंच नव्हतेच. हा तो ती नवरा बावली ते सांगाल ना सगळं काही मी काय हे करू आणि काही बी विचारतो बावळा टावानी म्हणे सरपंच एक दिवस आहे ना हा मी बाहेरच्या वस्ती बसेल बाजाचा वासाला तुम्ही आतमध्ये गेली बर मग तिकडून तुम्ही गामपूस आली आणि मग राहिलं, त्या- मला काय गोंधळ समजणार होता म्हणजे तुमचा हिच्या वाला. भज्याच्या वासावर लोक दिवाने केले काही ना. ए तू एवढा तापला का म्हणून होता मला सांगतं अरे काय पाहिजे तुमच्या दोघांपासून माझ्या बायकोला दिवस गेले बाबू ते सांभाळा काय रे, काही सरपंच बोलायला लाज वाटत काय? पाय ना काय बोलू राहिला तो एक तर नाव? मा नसबंदी करेल तुला माहिती ना हा ते माहिती आणि बस माझ्या हातात अहो, नाव तुम्ही दिलं होतं. नसबंदी केली म्हणजे गावाला काय आयर केला का काय? 25 वर्ष झाली मला सुटल्या भाशिंगापासून हा रात्र दिवसाचा लढतो तरी मा पोट पाणी पिकलं नाही आणि तुमच्या बायकोचं कसं काय पिकलं का माई नसबंदी करेली? ते आम्हाला नाही माहिती हा? तुला पार माझ्या वा- डोक्याच्या तू शिरा वांजुटी फाटायची तू पाळी वांजुटी आली बाई. तू वांजुटी राहिली गजरे, तुला काय पोरसवार आई होईल. तेव्हा तुला सांगतो गजरे जेव्हा पोरसवार होईल अजून 6 महिने
तवा कळल खरं आता हा तुम्ही नाही होऊन पडत आहे ना हा. जेव्हा पोर जन्माला येईल ना तेव्हा कळेल ना ते हा, कोणासारखं हा, दिसतंय हा मुद्दा मला पण मान्य आहे बरं का जर पिया आता वाणी पोर झालं मग? नेमकं कसं आहे काळ आहे का गोर आहे का हा. सरपंच सारखं आहे का याच्या सारखा चेहरा आहे हा हा. त्यावेळेस आपण ठरवू मग म्हणजे पोर काय मधून काय चष्मा घालून येणार आहे का? नाही नाही नाही, नाही तसं नाही नाही तसं पण नाही. चेहरा पडेल ना राहतो ते. ना ज्याचं असलं त्याच्यावर पडेल ना ते हा वंश या बाई, यांचा काय आरोप आहे नवरा बायकोचा हम्म. तर याच्यापासून नाही तर माझ्यापासून दिवस गेले हा. मग आता ते पोर जन्माला येईल ना हा. मग ते जर काळं निघलं तर समजून घ्यायचं याचं याचं काय? माझं जर असं न फेना का बरं, सर अख्ख्या गावामध्ये माझा नवरा काळा आहे का काय महाबळेश्वर लेकरं काय टाकलं तर दिसणार नाही, माझा नवरा आहे महाबळेश्वर का? तो किती काळ आहे अरे पण आरोप फक्त दोघांवर आहे ना नाही माझा नवरा काळा आहे का हा काळा नाही अहो का तिने काठ्या गावाचं नाही नाव घेतलं ए. या दोघांचंच ए घेतलं बाबूराव अख्ख्या बायाचा आवळा त्या ए. म्हणे ते हळू बोला जरा लोक आहे ना ऐकू राहिले हळू बोला ऐका. चाललो मी अख्ख्या म्हणजे मग याच्यासाठी बोलवलं होतं का? हट. अख्ख्या बाय- नाही, नाही, ए. तुम्ही- नाही 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 असं कसं झालं? हा. तुम्हाला खाली करू पदावरून आम्ही मग आता अख्ख्या बाया चावळा त्या पोर कोणासारखं दिसत आणि ते काय म्हणते ना काय तुम्हाला नसबंदी करायचं माहिती मग ते काय टुक टुक बीबी का काय टुक टुक बीबी काय काय करते ना ते करा ना सरपंच बेबी टेस्ट हो सरपंच बेबी टेस्ट सरपंच हा गुडघा एवढा उंच होता बर दाबून 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 एवढं सपाट झालं तरीला पोरवाय ना ए नका काय बोल रे मला मग सांगायचे हं? पार टायर घसारले आणि तुला मग सरपंच काय काय करेल हं? म्हणून मागून कसं त्याला नाही सरपंच झालो म्हणजे काय जग बरं मी काय समस्या म्हणते सांगा पोर झाल्यावर कळणारच आहे ना आता वाद घालण्यात काय हा मजा हा आहे येऊ का? का मग मी? बरं बाय शांती तू आता मला लय वाटोळ केले तू एक कर आता जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही हा. ना तोपर्यंत या दोघांत कुठे कोणाकडे राहील नाही, आपल्याकडे नाही पण चालणार मी कश काय मी नाही त्यांच्या सांभाळणार तुला आता नाही बाई मी सांभाळू शकत मी नाही तुमच्या पैसेच येणार आहे नाही नाही महापाशी खाली ती या बाई पोर झालं ना ज्याच्यासारखं असलं ना त्याच्या घरात नेऊन सोडून नाही नाही त्याच्या द्या. नाही त्याच्या बाबूराव. दारात आपटव ऐक ऐक मग ए मोकळी बाकी अरे हा. ते बाळ जन्माला म्हणजे येऊ परत राहिलं काढायला मोकळी काय काढील कश काय मानावऱ्याची नसबंदी होईल हा ती काय येडे का काढायला डबल हा. मला माहित नव्हतं ही अशी फसवलं फसवणार तो नवरे ना हा. बाबूराव एक मुद्दा बोलू का हा बोलू का सगळं हा, बोला. हा? त्या बाय सरपंच या ना त्यांनी आहे ना आता कितवा महिना आहे तिसरा तिसरा आहे ना अजून किती महिने जायचे सहा. सहा 6 महिने आहे ना शांता चला आपल्या घरी आपल्या घरी डिलिव्हरी होईल तुझीवाली काय काळजी नको अहो करू सरपंच तुमचं नाहीच आहे तर तुमच्या अरे अरे घरी अरे अरे, नाही मग नाही ऐका ना. सरपंच या नात्याने एवढा सरपंच मोठा- या नात्याने एवढा मोठ्यापणा तुम्ही करूच राहिले ना हा हा तर मग त्या पोराला नाव बी द्या ना नाही नाही नाही, अजिबात नाही ते पोर दिसायला कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे ते पोर जन्माला जर याच्यासारखं आलं ना तर मग याच आणि तुमच्या दोघांपैकी तिथे राहिला तिसरा पैसे खायला गोड लागत आहे ना. गप रे. नाव द्यायला कावर बी येतं. चालते शांता बाबूराव शांताला घेऊन जातो मी सांभाळ बघा आता या बाई, काय? तुम्ही निर्णय घ्या येतो मग मी सरपंचाची बायको जायले बाहेर गावाला 5-6 महिने त्याची नको काळजी करू शांता हा. चल आपल्या घरी डिलिव्हरीचं येतो मग मी हा नाही सरपंच मी मामा घरी जाईल नाही नाही, मी येणार नाही तुला बरं चला तुम्हाला योग्य मी वाटेल ते खरं करा. खोटं केलं पण ना हा आता. निर्णय झाला ना पक्का ते कसं आहे त्याच्यावर अवलंबून राहील तू मग याच्या- याचं चालेल तांबडे लोंबाची याच्यावर जर हे केलं तू येऊ का याच्याकडे मग राह मी? नाही तू याच्याकडे राह चांगल्या लोकांची. याच्यासारखं दिसलं तर हा? मग म्हणजे सरपंच अहो, तुम्हाला आपलं कर नाही तो डर क्या काम मी की कबूलच करणार नाही समजेल आता. 25 वर्ष झाले 25 वर्ष वडा मैदान संघाचे हा, समजेल आता मानवरा. कोणावर आहे. अजून दुसरा तांदूळाची डाळ, नवरा दुसरा हा निर्णय 6 महिने आहे ना मी माझ्या घरी डिलिव्हरी साठी नेतो चालेल आणि गावात मला तुम्ही हा म्हणते या. चल वगैरे यांच्या नका मोकळी. नादी लागू हा नवरानी याला वगैरे नवरा दोन म्हणायची दिवस लाज वगैरे वाटायची. तुझा. नका चला. नका नका चल 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 आहो जाय जाय तू कोणाकडे तरी जाय चल त्या बाय लाज वाटते का याला बोलायला मी कस काय केलं या, करा चला मी कस अहो काय येऊ द्या ना घरी नाही. याला सरपंच आणि मानवरा घरात घाली आता तेव्हा तो म्हणल जाय हा हा आता 6 महिने नंतरच भेटा तुम्ही हा, हा, भेटन चला ना. चला भेटन चला तर. हा. चला. वारे सरपंच बरं केलं आणि तुम्ही वारे शांता भारी काम अरे केलं ना. वा, अरे वा. आता बघ बाबा नाही नाही बरं बाबा करून घाली तुझी बाकी तुकडा तुझ्या बायकोला नाही, भारी उतवता. केलं तुम्ही तुझ्या बायकोला उतवता हा ना बरं आता बाबूराव तुम्हाला बी काय बायकोची गरज आहे हा ना तुमची नसबंदीच होईल ते दहा देवा ते आणि राहिला घास कुटका खायचा हा. प्रश्न हा. आता सरपंच तुमच्या बायकोला आधार देतो मग तुम्ही बी जाऊन पहा ना कुठं? तुम्हाला आधार देतो पुढे का? मी काय झालं त्याच्या दारात हा? मला काय गरज पडली हा. मला काय गरज पडली त्याच्या दारात जायची बरोबर आहे मी तो घरी येईल वाटलं तर माघारी का तो आला? घरी राहील ना म्हणजे मग तू नाही घालणार का मी बाकी काला तो काय खाऊ? घालणार समजली? आहे मी का काला खाऊ? हा? मी तो काला काय खाऊ? समजली मग तू कसे पाहिजे खाली मागे येऊ कोणचे हा? तू मला बोललो होतो मी बरं. मी तुला बोललो नव्हतं नाही, मी सुद्धा मी जाणार नाही तू एक काम कर जोपर्यंत बाय बायको डिलिव्हरी होत नाही ना तुमची तू सरपंच गेली ना तोपर्यंत मी तुमच्या घरात नाही, होतो. आम्ही नाही तुमची बायकोनी हा. केली भाजीची वाटप तशी गजराबाई मोकळी नाही ए भाजीची मला वाटप तो करायला. भाजीची गरज नाही का हा. मला भाजीची मग गरज नाही गजराबाई हा. तेवढं अन्न क्षेत्र नाही हे मांडले. डायरेक्ट आले आले तुम्हाला काय सांगितलं तिला माझी हात डोकीन दळदळ झालाय माझी नसबंदी करेल बरोबर मला फक्त पोटाला खायला द्या बाबर तुला चांगला सल्ला देऊ का हा. तिकडे कुंभमेळा चालू आहे
मला तुम्हाला काय आम्ही भाडे काढून देतो ते रेल्वेचं ज्ञान नको जा तुम्हाला. तिकडे 12-3 महिने तुमचे निघून मी जातील 6 महिने तो घर सोडणार नाही जोपर्यंत बाय बायको डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे 6 महिने यालाच मी घरात ठेवत नाही हा येतच काळं पांढरं करते हा काय तुम्हाला कुंभमेळा दाखविते यांना बी जावा तिकडे साधू तुम्ही दोघं जा सरपंचाची झाली मज्जा निघ तू बी निघ त्याच्या संग तू माग जाय तुला लय लोकांचे भजे गोड तो लागले सरपंच परत तुझ्या बायकोला सावड बसलाय हम्म. ते काही नाही ते पाहिलं आता त्यांचे त्या माय बायको सांगितलं सरपंचाचा नाही विषय खरा विषय तवाला आहे कस काय मी असं याला कसं? टुचच काला इड याचाच विषय मी आहे. याला टुचच नाही इड हम्म, याला तो संग आता तो राख लावली त्याला बी राख लावायला हा. येते. जेव्हा भाडा 3 महिने ना हा. ते कोण पडत तोवर पडत माव कस का पडेल माय नजमध्ये खाली माव कस का पडेल अरे जवळ जवळ झोपलं तरी सावली पडत हा मग जवळ झोपल्या अरे वा वा रे वा. त्याला म्हणलं काय अरे ए, याला दोस्ती गदी. म्हणते ना रे अहो, अरे असा घात नाही करू का ए, घात कोंबडीवर नाही. हा. कोंबडीवर जरी तांबडा कोंबडा बसला ना आणि बाजूला जर तिच्या समोर जर काळा कोंबडा असला ना तरी कोंबडी खाली जर अंडे ठेवले तर काळे कोंबडे निघाले अरे ते कोंबडे तुम्ही काय सांगा त्या? नाही नाही माय बायको काय कोंबडी काय हा? हे? ते तुम्हाला काही माहिती. डोक्याला येते कोंबडी तरी बरी तुला लय येतं बोलतात काय ती? हा. नवऱ्याची बाजू घेऊन बोलत होती. राख लावा. ए, चल चल याचं काय राख मला लावा. बरं चल, पाहतो चल, बाई सुका सुकी फक्त पुढं बाय चाल. चल ना का सुका सुकी चला वाढून दे चल काय वाढून दे जेवायचं मला निघायचं इडून तुम्ही बी हा. त्याचं काय कधी टायर घसले ना गुडघ्याचे तुम्ही निघायचं फक्त जर बाय घरात घुसले तर मग पाय माहेर निघून जाईल बरं का फक्त माय बायको सुका आता आहे सुकी ना पायाची मला बोलते. पगार राहील मग पाहतो तुमच्याकडे गजरी अरे, हा. काय मर्द रे गजरी पाहतो मग तुमच्याकडे. नजबंदी करीतो माय बायको ए, सुका ऐकू सुकी की? डिलिव्हरी ऐक होते. ए, मग ऐक ना तू एक माणूस ए, ऐक ना आता मला आहे ना मला राग आला राग मग काय करायचं आता आहे ना आता मी पुरी तयारी करतो कसं काय तुला ते? पोर होत नाही पाहतो चल म्हणजे चल तू कर हं? लोकांना पोर होत नाही, तुला वाटत तुला चल बरं ज्यांचे कर भजे गोड लागले ना तू तिकडे जाय पाहिजे चाल ना, गं. भांडं घालायला हा. चाल नको येड्या बांबू, चला बांबू. मला यायचंय निघा निघा इडून तू बी निघ रे परत माझ्या दारात यायचं. पुढे नाही मी नाही जाणार म्हणजे? तो गेला तर तिकडे मला काय करायचं काय म्हणतो हा काय म्हणतो म्हणजे काय म्हणतो म्हणजे बाबा मी आणला तुम्हाला म्हणजे? आणायला आणि म्हणजे? तो माव काढला का आता म्हणजे बाई घरच्या बायको जवळ बापी माणसं नेऊन झोपवितो म्हणतो बांबू मी आणला होता चावतो का काय म्हणजे मी झोपले होते का मी म्हणलो का त्याला पुढं मी त्याला म्हणलो होतं का बाबा ऐकू जाय. पुढं पुढं हा? पुढं पुढं काय? पुढं चाल वय पुढं हा? निघ. हा बांबू घालीन बांबू दादागिरी तो बायको दाखव तिकडं तिकडं कुठं चालला वय तिकडं चाल हा तो डोक्यातच बांबू घालीन